शेतीला आता 11 वर्ष शोषण असे झालेले आहेत गरीब कल्याणाचे, तर शेतीला हमीभाव पीक मालाला नाही आहे, त्या संदर्भात शासनाची काय भूमिका? आता तसं आपण म्हटलं तर मग आता ऊसाचं FRP दोनदा वाढवली आहे सरकारनं. मग आपल्या इकडे ऊस जास्त होतो. तुम्ही बघा FRP आता मला वाटतं परवा मधल्या याच्यामध्ये परत एकदा वाढवून दिली. बाकीच्या याला पण हे आहे. त्यामुळं असं काही नाही की सरकारचं शेतीकडे लक्ष नाही. शेतीकडे 100% लक्ष आहे. आणि कारखान्यांचं सुद्धा आता या 11 वर्षामध्ये पूर्वीपासून त्या इन्कम टॅक्सचा विषय कारखान्यांचा एवढा प्रलंबित होता. हजारो कोटींच्या नोटिसा कारखान्यांना होत्या. तो निर्णय पण अमित शाह साहेब सहकारी आपले हे मंत्री झाले केंद्रात, त्यांनी 2 मीटिंगमध्ये तो निर्णय जो मला वाटतं 5 का 7 जजच्या बेंच पुढे गेलेला निर्णय जो तिथं होऊ शकला नाही, तो त्यांनी स्वतः बैठका 2 बैठका घेऊन त्यांनी तिथं निर्णय घेऊन तो पार्लमेंटमध्ये आणून त्यांनी तो लागू पण करून दिला. म्हणजे थोडक्यात मग आता हे शेतकऱ्यांसाठीच केलं ना. जर कारखाने चालले नाहीत तर ऊस नेणार कुठं आपण? शेवटी ऊस म्हणजे साखर कारखाने आहेत म्हणून ऊस लावतोय, कारण त्यांना शेतकऱ्याला गॅरंटी की बाबा आपला ऊस गाळला जाणार आहे, नेणार. हे जर कारखाने जर या इन्कम टॅक्समुळे बंदच पडले असते तर शेतकऱ्यांनी ऊस कुठं घातला असता असं आहे. त्यामुळं 100% आहे. आणि नक्कीच पुढे सुद्धा अजून फूड प्रोसेसिंग या बाकीच्या गोष्टी, कोल्ड स्टोरेज वगैरे ह्याचे नक्की नवीन नवीन योजना येतात.